ओबीसीप्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा मिळणार. फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. मनोज जरांगेंची सगळ्यात मोठी मागणी मान्य. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत गोकुळ गीतेंच्या मनधरणीच्या हालचाली. गिरीश महाजन, उदय सामंत प्रयत्न करणार, मात्र लढण्यावर गोकुळ गीते ठाम. डरपोक निवडणुकीतून माघार घेतली. अजूनही गाळ, कचरा आणि जलपर्णीनं भरलेलेच. नागपूर महानगरपालिकेचा नालेसफाईचा दावा फोल. कोलकात्यातील महिलेचा नागपुरात धर्मांतर करण्याचा प्रयत्न. हिंदू महिलेच्या तक्रारीवरून 6 जणांविरोधात गुन्हा नोंद. जुनी कामठीतील दर्ग्यात विनयभंग केल्याचाही आरोप. महानिकोबार प्रकल्प एका उद्योगपतीसाठी संरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचा खोटा प्रचार. राहुल गांधींचा मोठा आरोप. ममता बॅनर्जींच्या बैठकीला फक्त 8 आमदार अन 6 खासदार उपस्थित. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा. आमची संख्या आणखी वाढणार. 59 आमदार फोडल्यानंतर ऋतुव्रता बॅनर्जींचा नवा दावा. E85 इंधनावर प्रति लिटर 20 रुपये सवलत. देशभरात निवडक ठिकाणी विक्री झाली सुरू. मत्स्य उत्पादन निर्यातीवर भर. पुढील 5 वर्षांत निर्यात $30 अब्ज वर नेण्याचं उद्दिष्ट. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आज कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी धरणे आंदोलन. आषाढी यात्रेनिमित्त पालखी मार्ग आणि तळांच्या ठिकाणी सुविधांमध्ये वाढ. वारीपूर्वी सर्व सूचनांची अंमलबजावणी करणार. जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांची माहिती. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्त किल्ले रायगडावर. छत्रपती संभाजीराजेंचीही उपस्थिती. होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक रंगली. सुखोई 57चे संयुक्त उत्पादन. भारताला लढाऊ विमान विक्रीविषयी पुतीन यांच्याकडून शक्यता व्यक्त. भारताकडून अमेरिकेचा गैरफायदा. व्यापार शुल्कावरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप. भारतीय दाम्पत्याची अमेरिकेत $55 लाख देणगी. उद्योजक दाम्पत्य ब्रिज अग्रवाल, सुनीता अग्रवालांकडून विक्रमी देणगी. ह्युस्टन परिसरातील वैद्यकीय सेवांच्या विस्तारासाठी मदत. आजपासून टीम इंडियाचं मिशन टेस्ट चॅम्पियन. न्यू चंदीगडच्या मल्लानपूरमध्ये अफगाणिस्तानशी रंगणार सामना.